द्वादश षटक आला होता. रन चेस मध्ये रन चेस मास्टर आहे परेश कडके. हेलिकॉप्टर बॉय आपण पाहिलं या कळंबोलीचा आणि रोड पालीचा. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतो एकंदरीत पाहायला मिळाला. त्या अर्थात ही सिंगल देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा लेग बायस. मालदीव्स वरून देखील आपण कळंबोली प्रीमियर लीग पाहिली जात असताना पाहायला मिळत आहे. जवेस्टिन नाबे हे देखील सामन्याचा आस्वाद घेत आहे. विजय मंडप डेकोरेटर्स कृपा संपर्क साधा आणि अक्षय आपलं देखील लक्ष वेधून अक्षय सरळ दोन म्हटल्यात 2-0 आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावरती पाहायला मिळत आहे. 2-0 जीतूजी मंडप डेकोरेटर्स. जिथे 2 म्हटल्यात हा प्राकर होता. बॅकफुटला आले ऑफ साईडला केलाय. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल येत असताना बाला मिळते. तिथून मात्र एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 3 म्हणल्यात. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा आल्या. परेश कडके संयमाने बॅटिंग करतोय. विरोधार्थता त्याने चांगली दाखवलेली बाला मिळाली. डबल कव्हरची धावा 3 आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. गणेश माने पूर्वार्धामध्ये बॅटिंग देखील चांगली केली होती. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 11 धावांचा खेळ साकारला गेला होता. 4 चेंडू त्यांनी पेस केलेले. खुलाचा बॉल या वेळेला डावी यष्टन वरती होता. अवांतर धाव. जिथे मात्र आपण पाहिलं तर मनी यांच्या माध्यमातून तुषार शर्मा यांच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात येतोय. 27 चेंडू आणि 47 ची गरज या सामन्यामध्ये राहिली. प्रभात अंबोरे आणि तुषार शर्मा यांना तुम्ही मॅचच्या दरम्यान पाहतात. डबल कव्हरची 4 म्हणले. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. खुलाचा बॉल होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. मिड विकेट होऊन सचिन खारवार चेंडूवरती येईल. तदवर घेतली जाणार एक सिंगल. धावफलकामध्ये भर पडते. धावफलकावरची धावा एकत्रित पाहायला मिळाल्या. त्या 5 आहेत. सचिन किसन शिंदे तिथे स्ट्रायकर एंडला 2 बॉल 1 धाव त्यांच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला परेशला आपण पाहतोय 2 बॉल 2 वरती 2 नॉट आउट बॅटिंग करतोय. स्पर्धेमध्ये त्याचा लेखाजोखा चांगला राहिला. बॅटिंग चांगलीच केली आहे त्याने. एक अर्धा शतक पाहायला मिळाला. एक 36 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आली. एका मॅच मध्ये तो गोल्डन डकचा शिकार राहिला. कालच्या दिवसातला शेवटची मॅच. हा 4था सामना तो खेळतोय. यावेळेला पुन्हा एकदा डावे शेवटची पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अवांतर सुरुवात येत असताना पाहायला मिळालाय. त्या बात आहे. तुषार शर्मा फिल्डिंग पोझिशन पहा. शॉर्टकट मॅन आहे. पॉइंट आहे. कव्हर आहे. मिड ऑन तैनात करण्यात आलाय. मिड विकेट आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात करण्यात आलाय. आणि पीटीसी ट्रॅकरच्या माध्यमातून ही फील्ड पोझिशन तुम्ही पाहिली. पीटीसी ट्रॅकर लॉंग ऑन आहे आणि डीप मिड विकेट तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती तुम्ही मान्यवरांना पाहताय. अजयजी सूर्यवंशी खास करून त्यांचं नेहमीच कौतुक आपण करतो. स्लोवर वन पिक केला. रडार मध्ये होता. डाऊन द ग्राउंड. जीत काउंटचा तिक्का ग्राफ. मटकीला मोड नाही आणि परेश कडकेच्या पटक्याला तोड नाही. षटकार. उद्याचा दिवस सोमवारचा आहे. उद्या 26 जानेवारी आहे आणि गीत तुम्ही महाकाळाचं ऐकताय कारण महाकाळाची मॅच मैदानावरती आहे. आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न. शेरबेदक मारा. हा डॉट बॉल येत असताना मला मिळेल. निर्धाव चेंडू आला. धावफलकावरती 12 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 चेंडू आणि 39 ची गरज. 24 चेंडू आणि 39 धावा विजयासाठी अजूनही हव्यात. 5-6 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ कर्ज झालाय या एका षटकासाठी. थोडी घाई करा. 24 चेंडू आणि 39 ची गरज आहे. ही लाईनअप तुम्ही पाहताय. शहीद भगतसिंग 11ची. गणेश माने. किरण पाहायला मिळतोय. लल्ला चव्हाण. बाळा चव्हाण. राजा तिरवी पाहायला मिळतोय. रोहित चौगुले आहेत. अविनाश वरखडे पाहायला मिळतोय. यश चंद्रस आहे. त्याच वेळेला सचिन कारवार. जगराज सिंग. राकेश पटेल. शिवम तिवारी. राजा पाटील. जाकीर खान साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. आपले हार्दिक स्वागत.
महाकाली इलेव्हनची बॅटिंग लाईनअप एका बाजूला अविनाश भारद्वाज ज्याने 6 विकेट कंप्लीट केल्या, रबाडा, परेश कडगे, शुभम 20 पाहायला मिळतात, विसे त्याच वेळेला देवराज पाहायला मिळतात, देवराज टिंका पाहायला मिळतात, त्याच वेळेला निखिल कडगे आहेत, साहिल उडाणे पाहायला मिळतात, किशन शिंदे आहेत, कैलास चौधरी, धीरज पवार, विशाल विसेला पण पाहत, प्रवीण म्हात्रे आणि संग्राम जाधव ही लाईनअप आहे महाकाळ इलेव्हनची. स्क्रीनवरती मान्यवरांचं आगमन तुम्ही पाहता. जाकीर खान साहेब, अरुणजी कदम साहेब यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत व्यासपीठावरती. आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेब यांना तुम्ही पाहता. उजव्या शीच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात, फ्री होम डिलिव्हरी किसन शिंदे, पहिल्या बॉलवरती सचिन कारभारने सफलता मिळाली, फलंदाज बाद. याच गोष्टीची चर्चा अद्याप होते ना की अद्याप आपण पाहिलं परेश मैदानावरती आहे, त्याचे बाबा व्यासपीठावरती